नागपंचमी आहे ना, कृष्णाने यमुनेतून कालिया मर्दन करून कालियाला बाहेर काढलं, ते आजच्या दिवसात, म्हणून नागपंचमी सण आहे. त्यातून काय सांगितलं कृष्णाने, काय मेसेज दिला? तो यमुनेमध्ये विष सोडायचा. कोण? कालिया. आता कालिया कुठे राहतो? शहाडला, वालधुनी रिव्हर. काय छान रंग आहे ना. कुणी कुणी पहिली वालधुनी नदी आपल्या इथे वाहते ना, प्रेम वाटो. काय छान आहे, असं वाटतं उतरून पाणी प्यावं. बरोबर आहे. तुम्हाला माहिती आहे विद्यार्थ्यांनो, रिव्हर्स नो रिव्हर्स, रिव्हर्स नो रिव्हर्स, म्हणजे परत येणार नाही. काय करा, आपल्या देवाचं जे निर्माल्य असतं ते आपण नद्यांमध्ये टाकतो. एकतर त्या तुळशी असेल, फुलांच्या कुंड्या असेल, तिथंच ते जिरवा, त्याचं खत तयार होईल. आणि नद्यांमध्ये व्हायचं असेल तर प्लीज पिशवी सकट स्वाहा करू नका. गांधारी ब्रिज आम्हाला जवळ, आमच्या खिडकीतून आम्ही ते प्रयोग पाहतो. निर्माल्य वाहण्याचे मंत्र आहेत, पिशवी सकट वाहण्याचे मंत्र नाही. लक्षात ठेवा, मुंबईत मुंबई व्हायला आपण कारण आहे. आणि बारीक बारीक गोष्टी आहेत सर, सोपी गोष्ट. पिशवीचं दूध किती घरी येतं तुमच्यापैकी? बरोबर. त्या दुधाची पिशवी कशी कापावी तिथून सुरुवात आहे. तुम्ही जर त्याचा बारीक कोपरा उडवला तर त्या बारीक कोपऱ्याचं कुठंच आणि कधीच नियोजन होत नाही. ही दुधाची पिशवी कापताना अशी कापावी की कापलेला वरचा भाग पण पिशवीलाच लागून राहील, जेणेकरून तो जो प्लास्टिकचा तुकडा जमिनीत समाविष्ट होणार आहे आणि ते प्रदूषण कधीच नष्ट करता येणार नाही. हे 5,500 विषयी वर्षापूर्वी कृष्ण याविषयी बोलून गेले. कालिया, तू आमच्या या यमुनेमध्ये विष सोडतो ना, हे असलं तू करू नको, आणि तुला प्रदूषण सोडल्याशिवाय राहता येत नाही. आमची नदी सोडून निघून जा. म्हणजे पर्यावरणाविषयी जागरूकता आमचा धर्म आहे. पुढे